हॅलो. आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही अशा टाईपचा आय मेकअप कसा करू शकता. तर चला स्टार्ट करूया. असा वाला आय मेकअप क्रिएट करण्यासाठी पहिले आपल्याला आपले आयब्रोज कोम करून घ्यायचे आहेत. त्यांना आयब्रोज डार्क ब्राऊन शेडने आपल्याला फिल करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला पहिले एकदम हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे आयब्रोज आपले फिल करायचे आहेत. आणि याच्यासाठी तुम्ही ब्लॅक कलर नाही यूज करायचा आहे, डार्क ब्राऊनच कलर यूज करायचा आहे. तुमचे आयब्रोज हे नॅचरल वाटायला पाहिजेत, अशा पद्धतीने ते आयब्रोज फिल करायचे. आणि पुढच्या साईडला एकदम हार्श लाईन नाही ठेवायची, तिकडे स्मॉच लुक ठेवायचा आहे. फक्त खालची बॉर्डर आहे ती आपल्याला लाईन ड्रॉ करायची प्रॉपर. अशा पद्धतीने मी फिल करून घेतले. त्यानंतर मी स्टार्ट करणार आहे आपलं हे काजळ पेन्सिल कोणतीही वॉटरप्रूफ काजळ पेन्सिलने आपल्याला स्टार्ट करायचं आहे. पहिले आपल्याला खालच्या लोअर लॅशला ड्रॉ करून घ्यायचं आहे काजळ पेन्सिलने. आणि वॉटरप्रूफच काजळ पेन्सिल असायला पाहिजे. त्यानंतर आपण हे मागचावाला असा ब्लेंडर असतो त्याने ब्लेंड करायचं. तुम्ही ब्रशने सुद्धा ब्लेंड करू शकता. तुम्हाला जितकं थिक पाहिजे आहे काजळ लोअर लॅशला तेवढं थिक तुम्ही ठेवू शकता. ज्याप्रमाणे आपण खाली लावून घेतलंय तसंच आपल्याला वरच्या साईडने पण लावून घ्यायचं आहे. काजळ पेन्सिलने स्मर्ज करायचं आहे. ज्यांचे आईज मोठे असतील आणि एनी आईज हा जो मेकअप आहे तो कोणत्याही आय शेपला आपल्याला सूट होऊ शकतो. असं नाही की लहान आईज असतील तर नाही करायचा, मोठ्या आईज असतील तर नाही करायचा. हा प्रत्येक आय शेपला आपल्याला सूट होणार. अशा पद्धतीने मी आता हे ड्रॉ करून घेतलंय काजळ. त्यानंतर मी परत एकदा स्मर्ज करणार आहे काजळ. फक्त जी वरची हार्श लाईन असेल ना तिला आपल्याला ब्लेंड करायचं आहे. खूप सिंपल असा आय मेकअप आहे आणि तो खूप अट्रॅक्टिव्ह दिसून येतो. जसं आपल्याला रिक्वायर्ड असेल, ज्यांची आयलिड मोठी असेल त्या लोकांनी मोठं केलं तरी चालणार आहे थोडं थिकमध्ये. आणि ज्यांचे आयलिड लहान त्यानंतर आपल्याला डार्क ब्राऊन शेड घ्यायचा आहे. कोणताही तुमच्या आयशॅडो पॅलेटमधला डार्क ब्राऊन शेड घेऊन तो इकडे डिपॉझिट करायचा आहे वरती आपल्या लीडवरती आणि ब्लेंड करायचं आहे. त्यानंतर परत एकदा काजळ पेन्सिलने आपल्याला फिल करायचं आहे अँड स्मर्ज करायचं आहे, जेणेकरून तो प्रॉपर ब्लेंड होणार. आणि हे लॉंग लास्टिंग पण राहणार. हा इतका सिंपल आणि इझी असा आय मेकअप आहे. आणि एक लाईट शेड घेऊन तुम्ही वरती ब्लेंड करू शकता. बघू शकतात हा विदाउट लॅशेसवाला. तुम्ही विदाउट लॅशेस पण ठेवू शकतात. विथ लॅशेस हे अजून जास्त अट्रॅक्टिव्ह लुक देतं. आणि विदाउट लॅशेस सुद्धा हे छान वाटणार. फक्त तुम्हाला ह्याला मस्कारा ॲड करावा लागणार आहे. मस्कारा ज्यांना लॅशेस नसतील लावायचे त्यांनी ओनली मस्कारा वॉल्यूमवाला यूज करू शकतात. त्याने सुद्धा तुमचा हा आय लुक एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणार.
अशा पद्धतीने हा सिंपल आणि इझी आय मेकअप आपला झाला आहे. आणि मी आता लॅश लावणार आहे. सो मी आता लॅश लावून घेत आहे. सो तुम्ही बघू शकता किती इझी, सिम्पल आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह असा आय मेकअप आपला झालेला आहे. आता मी हे थोडंसं हायलाईट करणार आहे हायलायटरने. तुम्हाला पाहिजे असेल तर करू शकतात, अदरवाईज तुम्ही हे स्किप पण करू शकता. बिकॉज आपण जेव्हा डान्स वगैरे करतो तेव्हा आपल्याला स्वेटिंग होतं, तर नॅचरल आपल्याला ग्लो एक क्रिएट होत असतो. सो जर ज्याला रिक्वायर्ड असेल त्यांनीच हे हायलाईट करू शकतात.